नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। उद्या 16 ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा। वर्षातील 12 पौर्णिमांपैकी कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची मानली जाते। ही पौर्णिमा शरीर, मन आणि धनासाठी उत्तम आहे। कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते। कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी माताची पूजा केली जाते। ही पूजा सर्व समृद्धी आणणारी मानली जाते। वैदिक दिनदर्शिकेनुसार कोजागिरी पूजा हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो। यावेळी पौर्णिमा तिथी 16 ऑक्टोबर 2024 रात्री 8:40 वाजता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर 2024 रोजी 4:55 वाजता समाप्ती होणार आहे। अशामध्ये उदय तिथीनुसार 16 ऑक्टोबरच्या दिवशी कोजागिरी पूजेचा उत्सव हा साजरा करण्यात येणार आहे। तर पौर्णिमेच्या दिवशी श्री सत्यनारायण देवाच्या कथेचे पठण व श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडली जाते। श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडल्याने, घरात पूजाविधी केल्याने घरात सुख शांती येत असते, प्रस्थापित होत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र 16 कलांनी भरलेला असतो, जो आपल्या किरणामधून अमृताचा वर्षाव करत असतो, ज्यामुळे आपल्या जीवनातील आरोग्य, संपत्ती आणि आनंद मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते। कोजागिरी पौर्णिमेची रात्री देवी लक्ष्मीचे पृथ्वीवर आगमन झाल्यामुळे भक्तांना ऐश्वर्य व धनसंपत्तीमध्ये समृद्धी प्राप्त होत असते। या दिवशी चंद्राच्या किरणामधून अमृत वर्षाव होत असतो, जे आरोग्यासाठी आपल्या औषधाचे काम करत असते। यामुळेच कोजागिरी पौर्णिमेला रात्री चंद्रप्रकाशामध्ये दूध हे उकळले जाते, नंतर त्याचे सेवन केले जाते। हे दूध अमृतासारखे बनत असते। म्हणूनच या दिवशी चंद्राची उपासना देखील मानसिक शांतीसाठी योग्य मानली जाते। या दिवशी श्रीकृष्णाने गोपीसोबत असा एक महारास निर्माण केला होता, जो मानव आणि देवतांनाही पाहायला भाग पडले होते। तर कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला होता। या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येत असते। कोजागिरी पौर्णिमेला निशिता काल मुहूर्तावर देवीला दूध अर्पण केल्याने आर्थिक सुख वाढत असते। आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत असते, प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते। म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय करण्यासाठी सांगितले जातात। असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे। ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात, नकळत झालेले पापातून आपली सुटका होत असते व आपल्या जीवनामध्ये अडथळे असेल व लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। आपल्या जीवनातील 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होत असते। प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते। घरातील वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता, अडचणी, दुःख नष्ट दूर होत असतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते। घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते। असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका। तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे? तर हा उपाय आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून करायचा आहे। तर पहा, आपल्या भारतामध्ये काही रूढी परंपरा आहे। आपल्या भारतामध्ये आर्थिक स्थितीमध्ये, धार्मिक श्रद्धामध्ये काही तिथी पाळल्या जातात, त्याला खूप महत्त्व दिले जाते। अनेक जण वैदिक शास्त्रावर विश्वास ठेवतात, ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत असतात। ज्योतिषशास्त्रानुसार आपण जर काही उपाय केले व काही सेवा जर केल्या तर आपल्या जीवनातील धन, पैसा, धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते। तर या दिवशी गंगा नदी भगवान शिवांच्या जटामधून बाहेर पडून पृथ्वीवर आल्या होत्या, अशी धार्मिक मान्यता आहे। हिंदू धर्मात गंगा माता अत्यंत पवित्र आणि पूजनीय म्हटली जाते। गंगा नदी स्नान केल्याने सर्व पापाचा नाश होतो आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळत असते। जीवनात सुख समृद्धी येत असते। या विशेष मुहूर्तावर काही उपाय केल्यास ग्रहदोषापासून मुक्तता मिळत असते। यावेळी गंगा
सिद्धी योगासारख्या शुभ योगात तयार होत आहे. या योगात केलेल्या कामामुळे आपल्याला यश मिळत असते. म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गंगेमध्ये स्नान व दान, पूजापाठ, मंत्रोच्चार करा. यामुळे तुमच्या जीवनामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे आपल्या जीवनातील कोणतेही काम सक्सेस होण्यासाठी व माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असेल, वास्तुदोष असेल, ते दूर करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे. जर आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाणे शक्य होत असेल तर आवर्जून जावे. पवित्र गंगेमध्ये गेल्यामुळे, आंघोळ केल्यामुळे आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद लाभत असतो. सर्वात प्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. कोजागिरी पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते, कारण ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी श्री हरी विष्णूबरोबर माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केली जाते. श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडणी केली जाते. त्यातील पहिली वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, ते म्हणजे गोमूत्र. तर पहा, सर्वांनाच माहिती आहे की गोमूत्र आणि गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या जीवनातील नकळत कळत झालेले पाप जे आहे ते नष्ट होत असतात व आपलं जे मन आहे ते पवित्र होत असते. म्हणून आपण प्रत्येक काम हातात घेतलेलं आहे ते पूर्ण होत असते. त्यामध्ये अडथळे निर्माण होत नाही, शत्रुपीडा निर्माण होत नाही व नकळत कळत आपण काम चुकीचे करत असतो, त्यामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते. आपल्याला लागलेली शत्रुपीडा असेल, नकारात्मकता असेल, ती दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल 2 थेंब टाकायचं आहे. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ते म्हणजे खडे मीठ. तर पहा, खडे मीठ या वस्तूची उत्पत्ती जी आहे ती समुद्र मंथनातून झालेली आहे. खडे मीठ ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. आपण कोणतेही काम करत असतो त्यामध्ये जर अडथळे निर्माण होत असेल, शत्रुपीडा तयार झालेली असेल, नकारात्मकता येत असेल किंवा कोणतेही हातात काम घेतलेले असेल ते पूर्ण होत नसेल, तर खडे मीठ जे आहे ते चिमूटभर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असेल, तो सुद्धा कमकुवत असेल, तो सुद्धा व्यवस्थित होत असतो. मीठ हे आरोग्याच्या दृष्टीने खूप शुभ मानले जाते. म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ जे आहे ते टाकायचं आहे. आणि त्यानंतर ह्या 3 जे वस्तू आहे ह्या टाकून आपल्याला आंघोळीचं पाणी गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या वस्तू टाकत आपल्याला यामध्ये जे तुळशीचं पान आहे ते टाकायचं आहे आणि हे तुळशीचं पान आपल्याला खाऊन घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या मंत्राचा जप देखील करायचा आहे. तर आपल्याला या पाण्याकडे एकटक बघायचं आहे. हर हर गंगे असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. या दोन्हीतून एक मंत्र आपल्याला पाण्याकडे एकटक बघत मंत्र म्हणायचा आहे. यामुळे गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ आपल्याला लाभत असते. त्यानंतरची तिसरी वस्तू आहे ते म्हणजे हळद. हळद ही माता लक्ष्मीला आणि श्री हरिविष्णूंना आकर्षित करत असते व आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी हळदीचा वापर जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये केला किंवा जर आपण हळदीचा ठिगा जर कपाळाला जर लावला तर बृहस्पती किंवा गुरु कमकुवत असेल तर तो सुद्धा व्यवस्थित होत असतो. गुरुग्रह जो आहे तो मजबूत करत असतो. गुरुग्रह जर मजबूत असेल तर आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत असते. तर आपल्या कोणत्याही जीवनामध्ये संकट विघ्न येत असेल त्यामध्ये आपल्याला यशस्वी होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला या 3 वस्तू घ्यायच्या आहे. गंगाजल, हळद आणि गोमूत्र आणि खडे मीठ आणि एक तुळशीचे पान आपल्याला घ्यायचे आहे. तर ह्या ज्या वस्तू आहे हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. अगोदर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर पहा, ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत आपण जर मंत्र म्हटला तर आपल्याला गंगेमध्ये स्नान करण्याचं एवढं फळ आपल्याला लाभेल. तर हा मंत्र असा आहे. गंगेचं, यमुनेचं, गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधू, कावेरी जळी अस्मी सानिध्यम गुरु. हा मंत्र आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकत असताना म्हणायचा आहे. या मंत्राचा अर्थ काय आहे? गंगेत स्नान करताना या मंत्राचा जप केल्याने नकारात्मकता ऊर्जा नष्ट होत असते आणि माणसाला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते. हा मंत्र लिहून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्ही म्हणू शकता. ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो तेव्हा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. घरातील लहान मुले असेल तर त्यांना हे मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर आपणच हा मंत्र म्हणत ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. म्हणून प्रत्येक कामामध्ये ह्या वस्तू आपण टाकत असताना
हा मंत्र म्हटल्याने आपल्या जीवनातील अडथळे, कुंडलीमध्ये काही पितृदोष असेल, संतती वाढ होत नसेल किंवा घरात दारिद्र्य आहे, करिअरमध्ये प्रगती होत नसेल, त्यांनी गंगेमध्ये स्नान करून पितराच्या शांतीसाठी घाटावर तर्पण करावे. पितरांच्या शांतीसाठी व पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी गंगा नदीमध्ये जावे, हातात गंगेचे पाणी घ्यावे, तीळ घ्यावे आणि हे आपल्याला पितृदेवाला म्हणजे आपल्या पितरांना गंगेला अर्पण न करत हे जल अर्पण करायचं आहे, ज्यामुळे पितृदोषापासून सुद्धा मुक्तता मिळत असते. म्हणून हा उपाय नक्की करून पहा, तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. अशा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने जर आपण आंघोळ केली तर पवित्र गंगेमध्ये स्नान करायचं, एवढं फळ आपल्याला लाभेल. माता लक्ष्मीसह आपल्याला श्री हरिविष्णूचा आशीर्वाद प्राप्त होईल. म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये हे वस्तू टाकून नक्की आंघोळ करा. तुमच्या जीवनातील साडेसाती दूर होईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत नक्की पहा.